नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आपल्याला आज जी कंबाईन पूर्व परीक्षा आहे 2020 PSI STI ASO याचा एक नवीन प्लॅन बघायचा आहे आणि हा माझ्या सोबतच्या काही सहकाऱ्यांसोबत मी बनवलेला आहे। त्याच्यामध्ये आमच्या पत्नी PSI मीना तुपे मॅडम, आमच्या भगिनी PSI शारदा चोंदे मॅडम आणि आमचे सहकारी मित्र की जे आजही राज्यसेवेचा अभ्यास त्याच्या प्रोसेसमध्ये आहे, जे आधी मंत्रालयामध्ये ASO होते, सध्या STI म्हणून आहेत, असे आमचे मित्र स्वप्नील होटकर सर। म्हणजे मी STI 2 PSI आणि आणखी ASO STI हे दोनही पदं मिळवलेले अशा 4 जणांनी हा प्लॅन बनवलेला आहे। त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा प्लॅन बघा, तुम्हाला ही कंबाईन पूर्व पास होण्यामध्ये नक्कीच हा खूप फायदेशीर ठरणार आहे। पहिला मुद्दा एक लक्षात घ्या मित्रांनो, अभ्यास बऱ्याच जणांचा सारखा असतो तरी सुद्धा काही विद्यार्थी पूर्व परीक्षा पास होतात आणि काही विद्यार्थी चांगला अभ्यास असून सुद्धा पूर्व परीक्षा नापास होतात किंवा 2-3 मार्क्सने स्कोर जातात। आणि आता तर नवीन निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आलेली आहे, तुमचे अपूर्णांकामध्ये कट ऑफ लागणार आहे, त्या ठिकाणी तुमचा 0.25 ने स्कोर जाऊ शकतो। त्याच्यामुळे आता तुम्हाला 0.25 साठी सुद्धा लढायची सवय लावून घ्यावी लागणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा प्लॅन बनवलेला आहे। कशा पद्धतीने पुढचे 70 दिवस, एक सरासरी 70 दिवस, तुम्ही हा व्हिडिओ एकदम सुरुवातीच्या 2-3 दिवसात बघत असाल तर तुमच्याकडे तारीख आहे 22 नोव्हेंबर। आपण बघितलं आता सध्या काय झालेलं आहे, तारखा पुढे गेल्यामुळे मधला कालावधी एक 8-10 दिवस विद्यार्थी मित्र गोंधळलेले होते, बऱ्याच जणांचा अभ्यास बंद होऊन जातो। तारीख डिक्लेअर नाहीये, मग करायचं काय? तसं जमणार नाहीये, तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि आता तर पर्याय नाही। आता 70 दिवस आहेत, 7 विषय आहे, 70 दिवसामध्ये 7 विषय खेळ समाप्त आणि तो होऊ शकतो। 70 दिवस याच्या आधी किती अभ्यास झालाय, ज्यांचा झालाय त्यांना बेस्ट, परंतु ज्यांचा अपूर्ण आहे ते सुद्धा या 70 दिवसामध्ये पूर्व परीक्षा पास होऊ शकतात। पण त्याला आपलं एक प्लॅन असला पाहिजे, स्वतःची एक व्हिजन असलं पाहिजे। स्वतःचं म्हणतोय मी, आम्ही जो प्लॅन देतोय ना तो फक्त तुमच्यासाठीचा एक आराखडा आहे, तुम्हाला स्वतःनुसार त्याच्यामध्ये बदल करायचे हे आणखी एकदा सांगतोय। म्हणजे 4 जणांचा जरी हा प्लॅन असला आमचा, तरी सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य आहे की माझा अभ्यास काय, मला त्याच्यानुसार माझा प्लॅन बनवावा लागेल। पुढचे 70 दिवस काय करायचं आहे ते सांगतो। सगळ्यात आधी तुमचा दृष्टिकोन, तुमची मेंटॅलिटी सकारात्मक ठेवावी लागेल की अरे मला ही परीक्षा पास व्हायची आहे, मी ही परीक्षा पास होऊ शकतो। आधी स्वतःच्या मनामध्ये हे फिट करा। कारण बरेच विद्यार्थी असे आहेत, अरे खूप चांगला अभ्यास आहे, अत्यंत प्रामाणिक आहे, मात्र डोक्यामध्ये न्यूनगंड भरलेला आहे आणि मग ते सक्सेस होत नसतात। फक्त अभ्यास तुम्हाला सक्सेस करत नसतो हे लक्षात ठेवा। शिव खेरा यांचं वाक्य आहे, यू कॅन विन, यश तुमच्या हातामध्ये। या पुस्तकात, त्यांचं जगप्रसिद्ध पुस्तक आहे, त्यांनी म्हटलेलं आहे की तुमच्या विजयामध्ये तुमचा दृष्टिकोन हा 75% असतो, अभ्यास फक्त 25% असतो। मग काहीतरी शिकावं लागेल आम्हाला, त्याच्यानुसार आपल्याला जायचं आहे। तर एक सरासरी 70 दिवस, एक 65 ते 70 दिवसाचा प्लॅन तुम्हाला मी देतो आहे। तुम्हाला सांगितलंय लवचिक प्लॅन आहे, मात्र त्याच्यानुसार तुम्ही जर गेलात तर मग तुम्ही पास होणार आहात। आता इथे मुद्दा काय, तुम्हाला या ठिकाणी 70 दिवसामध्ये मला जे अपेक्षित आहे, आम्हाला जे अपेक्षित आहे ते सांगतोय आणि ते शक्य आहे। हे सहज शक्य आहे, फक्त याला पेटलेला विद्यार्थी पाहिजे की मला कोणत्या परिस्थितीमध्ये यावर्षी पोस्ट काढायची आहे। आधीच सांगतोय हा प्लॅन कोणासाठी आहे, ज्यांना यावर्षी पास होणे आहे त्यांच्यासाठी, ज्यांचं टाइमपास चाललंय, स्वतःला फसवण्याचं काम किंवा घरच्यांना आईवडिलांना फसवण्याचं काम, इतर अनेक उद्योग ज्यांचे चालू आहेत अभ्यास सोडून, त्यांच्यासाठी अजिबात नाहीये, त्यांनी बघायचं नाही। प्रामाणिक विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना कोणत्या परिस्थितीमध्ये यावर्षी पूर्व परीक्षा पास होणे आहे। 70 दिवस मित्रांनो, 70 दिवसातलं पहिलं विभाजन एकदम सोपं सांगतोय। या ठिकाणी तुम्हाला 70 दिवसाचं 35 दिवस अधिक 35 दिवस असं सोपं विभाजन करायचंय। काय सोपं विभाजन, 35 दिवस अधिक 35 दिवस, पहिले 35 दिवस याचा एक टप्पा आणि नंतरच्या 35 दिवसाचे 2 टप्पे, अशा 3 टप्प्यात तुम्हाला या ठिकाणी या कार्यास तडीस न्यायचं आहे। तुम्ही म्हणाल कसं करायचंय, पहिले 35 दिवस 7 विषय आहे, 7 5 35, एका विषयाला
5 दिवस सुरुवातीचे देतोय मी. मग ते 5 दिवस तुम्हाला द्यायचे सलग की दररोजचे त्या ठिकाणी 2-2, 3-3 तास द्यायचे, ते तुमच्या हातात. ते मी बंधन घालत नाहीये. ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपलं आपलं. त्याच्यावर येणार आहे मी. ते डेली नियोजन कसं असू शकतं तुमचं एक लवचिक, त्याच्यात प्रत्येकाला पुन्हा आपल्या पद्धतीने नियोजन करण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही तसंच केलं पाहिजे. असं नाही साचेबद्ध आम्ही सांगितलं आणि तसं करायचं, असं अजिबात नसतं. तसं कधी करायचं नाही. मग पहिल्या 35 दिवसामध्ये एक रीडिंग तुमचं, आपण याच्यात पुन्हा तुम्हाला हे सांगणार आहे मी की 7 विषयामधले टॉपचे 3-4 घटक ते मी काढलेले आहेत. किती मार्क्सला आहे, कोणता विषय किती मार्क्सला आहे, त्यातले महत्वाचे टॉप 5, टॉप 3 ते घटक सुद्धा त्याच्यावर मी चर्चा करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. अर्धवट सोडलं ना मग अर्धवट होणार तुमचं काम सगळं. शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला या ठिकाणी या लेक्चरचा फायदा होईल. कारण की मी मेहनत घेऊन या ठिकाणी हे सगळं बनवलेलं आहे. आम्ही चर्चा करून या ठिकाणी नियोजनबद्ध हा सगळा प्लॅन बनवला आहे. 35 दिवस, पहिले 35 दिवसामध्ये 5-5 दिवस एका विषयाला येतात. त्या 5 दिवसामध्ये सुद्धा 3 + 2 = 5 असं ते सूत्र ठेवलंय मी. तुम्ही म्हणाल हे काय आहे 3 + 2? 3 दिवस त्या एका विषयाचं वाचन झालं पाहिजे. समजा विज्ञान असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र असेल, भूगोल असेल, चालू घडामोडी असेल, पहिले 3 दिवस वाचन करायचं. पूर्ण तुमच्या सिलेबसनुसार पूर्ण ते पुस्तक 3 दिवसात वाचायचं. मग ते सलग 3 दिवस वाचा की त्या 35 दिवसामधले ते 3 दिवस तुम्ही कसे वाचायचे, तुम्हाला दररोजचं 1 तास वाचायचं ते तुम्ही ठरवा. मात्र आता शेवटच्या टप्प्यात तुम्ही आहात. ज्यांच्या याच्या आधी रिव्हिजन झाले, ज्यांच्या याच्या आधी वाचन झालंय ना 1दा 2दा 3दा, त्यांनी एकदा जरी वाचलं पूर्ण, ते काय होईल, आवाका येईल तुम्हाला त्या पूर्ण विषयाचा. आणि तो आलाच पाहिजे. आता हा टप्पा असा आहे, ज्यांना पूर्व पास व्हायची त्यांना आता एका टप्प्यामध्ये 3 दिवसामध्ये सलग एक विषय पूर्ण करता आला पाहिजे. ती क्षमता तुमच्या तयार झाली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी लायबल आहात, लायक आहात. तुमची लायकी तयार झालेली आहे पूर्व परीक्षा पास होण्याची, लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणाल 3 दिवसात वाचायचं पुस्तक, मग पुढचे 2 दिवस काय करायचं? ते तर फार महत्वाचे. ते जमत नाही कोणाला. ते पुढचे 2 दिवसात काय करायचं, आम्ही काय करतो, वाचत बसतो. तुम्ही म्हणाल पहिल्या 3 दिवसात पहिली रिडिंग संपली ना, आता म्हणजे रिव्हिजन पहिलं, दुसऱ्या 2 दिवसात आम्ही पुन्हा लगेच त्याला रिव्हिजन मारू. तसं नाही. पहिले 3 दिवस एकदा एक विषय वाचला की नंतर त्या विषयावर आलेले सगळे प्रश्न बघायचे. टोटल प्रश्न ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यातलं काय चुकतंय माझं, म्हणजे काय करायचं. समजा एक विषय आहे, या ठिकाणी विज्ञान आहे, विज्ञानामधलं जीवशास्त्र आहे, जीवशास्त्रामधलं प्राणी आणि वनस्पतीचं वर्गीकरण आहे. तुमचं वाचून झालंय विज्ञान पूर्ण 3 दिवस. ओके, 3 दिवस वाचून झाल्यानंतर तुम्ही आता घेतलं विज्ञान वाचाय, त्याचं रिव्हिजनसाठी घेतलं. प्राण्यांचं आणि वनस्पतीचं वर्गीकरण या टॉपिकवर सर्वाधिक प्रश्न आले असं तुम्हाला कळालं. आणि मग तुम्ही त्याच्यावरील प्रश्न, तुमच्याकडे समजा 50 प्रश्न आहेत त्या टॉपिकवर आलेले. तुम्ही आधी काय करायचं, तुमचं वाचन झालंय, तुम्ही एक वही घ्यायची किंवा तुमच्याकडे OMR शीट असेल, 50 प्रश्नांचे तुम्हाला जेवढे येतात तेवढे उत्तर सोडवायचे. नंतर चेक करायचे माझे किती बरोबर आले. 50 पैकी माझे जर त्या ठिकाणी 35 बरोबर आले तर 15 कोणते चुकले. मग जे 15 चुकले ते 15 कोणत्या टॉपिकमधील चुकले त्या ठिकाणी जाऊन तो टॉपिक वाचायचा. आणि ते परफेक्ट करायचं. म्हणजे कमकुवत ज्या बाबी आहेत त्या क्लिअर करा. जे येतंय ते डबल वाचण्यात काही मजा नाहीये. ज्या ठिकाणी मी कन्फ्यूज झालो, ज्या ठिकाणी माझा रिव्हिजनचा अभाव आहे, ज्या ठिकाणी माझी कन्सेप्ट क्लिअर नाहीये, ते मला वाचायचंय आता या शेवटच्या टप्प्यामध्ये. म्हणजे याच्यात नवीन वाचावं असं काहीच म्हणत नाही मी. आधीच जे वाचलंय त्याच्यामध्ये मी ज्या ठिकाणी माझे गॅप राहिलेले आहेत, ज्या ठिकाणी छिद्र पडलेले आहेत, ज्या ठिकाणी माझे मार्क्स कटत आहेत, अशा बाबींवर मला काम करावं लागेल. ओके, पहिले 3 दिवस अधिक 2 दिवस हे प्रत्येक विषयाच्या बाबतीत असे हे 7 विषय 35 दिवस करायचे. पहिले म्हणजे एकच रीडिंग, त्याचे प्रश्न त्याच्यावर आलेले, त्याच्या संदर्भातले संभाव्य प्रश्न किंवा MCQs आपल्या याच्या हे आहेत. तुम्ही जर आपल्याशी आता बरेच विद्यार्थी ॲटॅच आहेत, 5-600 विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजला आहेत. मात्र तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही आपलं कंबाईनची टेस्ट सिरीज आहे, ते GKची टेस्ट सिरीज आहे, सायन्सची टेस्ट सिरीज आहे, या सगळ्यांना जॉईन होऊ शकता. तुम्हाला त्या सगळ्या PDFs भेटतील. त्याचं ते ॲनालिसिस बघा, स्वतःचे मार्क्स चेक करा. हा शेवटचा टप्पा. इथे तुम्हाला टेस्ट, रिव्हिजन या बाबी फार महत्वाच्या. हे ज्याला कळालं आता, तुम्ही जर म्हटलं इथे फक्त आम्ही वाचतच बसणार फक्त पुढचे 2 महिने, अजिबात नाही. वाचनासोबतच तुम्हाला 60% वाचा, 40% रिव्हिजन आणि MCQचा सराव झाला पाहिजे. मित्रांनो, हे फार महत्वाचं आहे. हे 4 अधिकाऱ्यांनी बनवलेलं हे प्लॅन आहे, आधी लक्षात घ्या. हे आम्ही अनुभवलेलं आहे, ते सांगतोय. अनुभवाचे बोल आहेत हे. तर या पद्धतीने जावं लागेल. तुम्हाला त्या टेस्ट कुठे भेटेल, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर भेटेल, त्यावर मेसेज करा. तुम्ही त्या टेस्ट सिरीजला जॉईन होऊ शकतात. चला, आपला महत्वाचा मुद्दा हा आहे की 35 दिवस पहिले झाले. आता पुढच्या 35 दिवसाचं काय, तो प्लॅन नीट आहे का? पुढच्या 35 दिवसामध्ये मला तुमचे
डबल 2 रिव्हिजन पाहिजे, 2 रिव्हिजन. त्या टोटल 7 विषय जे आहेत ना त्याच्यातले जे व्हेरी IMP पॉईंट्स आहेत ना, ज्याला तुम्ही अंडरलाईन करून ठेवलेलं आहे, ज्याच्या तुम्ही मायक्रो नोट्स काढून ठेवलेले आहेत, ज्याच्या खाली तुम्ही अधोरेखित केलेलं आहे, ते तुम्हाला रॅपिड स्वरूपाच्या 2 रिव्हिजन मारायचे शेवटच्या 35 दिवसामध्ये. रॅपिड रिव्हिजन हा शब्द वापरतोय. व्हेरी IMP पॉईंट्सला वारंवार त्या ठिकाणी वाचावं लागेल तुम्हाला. अर्थशास्त्र घेतलंय तुम्ही, त्या ठिकाणी रंजन कोळंबे असेल, किरण देसले असेल, कोणाचं तरी एक अर्थशास्त्र तुम्ही घेतलंय, तुम्हाला माहिती आहे की मला आता 35 म्हणजे 5 दिवस आहे, 5 दिवसामध्ये मला याचे 2 रिव्हिजन मारायचे. पहिल्या 3 दिवसामध्ये पहिली एक रॅपिड रिव्हिजन पूर्ण होऊ द्या, किंवा पहिल्या 2 दिवसात एक रॅपिड करा, नंतर पुन्हा त्याच्यावरचे सगळे प्रश्न MCQ सोडवा, नंतर पुन्हा 2 दिवस. आता याच्यात पुन्हा काय करायचं, जे शेवटचे तुमचं पेपर 22 नोव्हेंबरला आहे ना, तुमचं हे 10 नोव्हेंबरपर्यंत सगळं आटपवून ठेवायचं, सगळं सगळं वाचन MCQ सगळं 10 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर हे जे 10 दिवस आहेत ना, म्हणजे मी म्हणतो 12 नोव्हेंबर 12 ते 20 ते जे शेवटचे 10 दिवस 7-8 दिवस आहे, प्रत्येक विषय एका दिवसात एक विषय रॅपिड रिव्हिजन ज्याच्याकडे अंडरलाईन्स केलेले आहेत ते वाचून टाकायचं. शेवटचे 7 दिवस 7ही विषयाला रिव्हिजन झाल्या पाहिजेत शेवटच्या 7 दिवसामध्ये. हे आधी लक्षात घ्या. हे सगळं वहीवर नोंदवा, वही पेन ठेवा जवळ, कारण की आता मी तुम्हाला ते प्रत्येक विषय वाईज जाणार आहे, कोणते टॉपिक्स महत्वाचे, कसं प्लॅन करायचं, हे सगळं लिहून घ्या, कारण की हे लक्षात राहत नसतं आणि मग त्याच्यात थोडंफार तुमच्यानुसार बदल करा. ते तुम्हाला मी आधीच सांगितलंय. तर हे तुम्हाला सुरुवातीची सांगितली मी, सुरुवात. आता पुढे जातोय. मला तुम्हाला प्राधान्यक्रम या घटकावर न्यायचा आहे. दुसरा घटक आहे प्राधान्यक्रम. 7 विषय आहेत पूर्व परीक्षेला. मी सर्वात जास्त महत्व कशाला देऊ? सर्वात जास्त महत्व तुम्ही देणार आहात विज्ञानाला, 2 नंबर महत्व देणार आहात करंट अफेअर्सला, आणि 3 नंबर महत्व देणार आहात गणित बुद्धिमत्तेला. कारण की हे विषय महत्वाचे आहे, यांच्यावर खूप सारे प्रश्न येत आहेत आणि हे मार्क्स सुद्धा देऊ शकतात. 3ही निकषामध्ये बसणारे अत्यंत महत्वाचे हे 3 विषय आहेत. पुढे आणखी भरवशाचे विषय म्हणून तुम्हाला भूगोल आणि पॉलिटी या 2 विषयांकडे बघावं लागतं. जे भरवशाचे आहे त्याचं जर व्यवस्थित तुम्ही वाचन केलं पुस्तकांचं, तर तुमचं त्या विषयांचे प्रश्न चुकण्याचे चान्सेस नाही आहेत. आउट ऑफ मार्क्स पडू शकतात. आणि बेभरोशाचं एकच आहे इतिहास. इथे काय विचारतील, एखाद्या वर्षी चांगले सोपे प्रश्न येतात, एखाद्या वर्षी अवघड येतात. त्याच्यामुळे त्याचं जे महत्वाचं आहे, याच्या आधीचं जे पुस्तकांमध्ये आहे, रेफरन्स जे दर्जेदार आहे त्याच्यामधलं वाचून ठेवा. मात्र जास्त काहीतरी फापड पसारा खूप मोठे पुस्तक वाचू नका इतिहासाच्या बाबतीत. ओके, म्हणजे जे रेग्युलर जे सगळ्या विद्यार्थ्यांना येणार आहे ना, ते मला आलं पाहिजे. जे महाराष्ट्रातल्या कोणालाच येत नाही ते मला यावं, हे अति याच्यात जाऊ नका. ओके, तर ते तुम्हाला ते सांगितलंय. आता पुढे मी जातो आहे, तुम्हाला टॉपिक वाईज मला तुम्हाला न्यायचं आहे की आता पुढे शेवटी मी तुम्हाला हे सांगणार आहे डेली नियोजन, दररोजचं नियोजन कसं असलं पाहिजे. पण टॉपिक वाईज एकदा नोंद करून घ्या, वही पेन घ्या जवळ. ज्यांना पोस्ट काढायची त्यांच्यासाठी या येतं, हे सगळं चर्चा करून बनवलेलं आहे, हे आधी लक्षात घ्या. इथे पहिला विषय घ्यायचा आहे. पहिला विषय आहे तो म्हणजे विज्ञान. विज्ञानामध्ये 3 शाखा आहेत, त्याचा उतरता क्रम सांगतोय तुम्हाला. विज्ञानामध्ये सर्वाधिक प्रश्न येतात जीवशास्त्र. मागील 8-9 वर्षांचे सगळे प्रश्न आम्ही बघितले, ते मोजले आणि त्याच्यानुसार सांगतोय विज्ञानाच्या मागच्या 8-9 वर्षामध्ये जवळपास 180+ प्रश्न आलेले आहेत. जीवशास्त्र टॉप मोस्ट. मग त्या जीवशास्त्रामध्ये सूक्ष्मजीवशास्त्र, आरोग्यशास्त्र असे बरेच घटक आहेत मध्ये गेल्यावर. आणखी 2 नंबर आहे रसायनशास्त्र आणि 3 नंबर आहे भौतिकशास्त्र. म्हणजे रसायनशास्त्रावर जवळपास 100+ प्रश्न आहे, भौतिकशास्त्रावर 90च्या आसपास प्रश्न आहेत. मग आता इथे पुढचा प्रश्न की जीवशास्त्रात सर्वाधिक महत्वाचे टॉपिक कोणते, सर्वात जास्त, म्हणजे तुम्हाला ते आधी वाचायचे, लिहून घ्यायचं तुमच्याकडे आणि हे मला नीट करायचे आहे. याच्यावर प्रश्न पडलेलेच आहेत, हमीने आहेत, मग ते माझे चुकायला नको. याच्यात सगळ्यात महत्वाचं तुम्हाला वनस्पती आणि प्राण्यांचं वर्गीकरण. जीवशास्त्रातले पहिले 3 टॉपिक लिहून घ्या. वनस्पती प्राण्यांचं वर्गीकरण, दुसरा टॉपिक त्या ठिकाणी आहे रोग आणि तिसरा टॉपिक आहे पोषण. 3 मुद्दे जीवशास्त्र. दुसरं जातोय मी त्या ठिकाणी रसायनशास्त्र. रसायनशास्त्रामध्ये जर तुम्ही बघितलं त्या ठिकाणी कार्बन, द्रव आणि अणू 3 टॉपिक लिहून घ्या. कार्बन, द्रव आणि अणू. आणि भौतिकशास्त्रामध्ये 3 टॉपिक जे आहेत त्याच्यामध्ये विद्युतधारा, प्रकाश, कार्य, ऊर्जा आणि बल, हे 3 टॉपचे 9 टॉपिक सांगितले विज्ञानाचे. आधी जरा विचारा स्वतःला, अरे हे 9 टॉपिक यांनी सांगितलेले आहे. सर्वाधिक प्रश्नाचे विज्ञानातले जे 20-21 पर्यंत प्रश्नांची संख्या गेली आहेत, सर्वाधिक प्रश्न येणारे हे टॉपिक आहेत. माझे हे व्यवस्थित वाचून झाले का एकदा? आधी ते वाचा. ज्यांचं थोडं कमकुवत आहे ना त्यांनी आधी ते वाचा, कारण की जे टॉप मोस्ट आहेत ते जर तुम्हाला माहीत नसतील तर इतर फापट पसारा वाचून काय फायदा.
आधी हे वाचा, नंतर इतर वाचत त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला वेळ आहे. पुढचा विषय आहे भूगोल. आता भूगोलात आमचा प्रॉब्लेम काय होतो आम्हाला कळत नाही. भारताच्या भूगोलावर किती प्रश्न आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर ते सोपं करून सांगितलेलं आहे तुम्हाला. मागील 8-9 वर्षामध्ये भारताच्या भूगोलावर आलेले आहेत प्रश्न 250+ आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर आलेले आहेत एक सरासरी 150 प्रश्न. भारत 250, महाराष्ट्र 150. तुम्हाला कळालंय काय वेटेज आहे. मग भारतात सर्वात जास्त प्रश्न कशाचे? भारताच्या भूगोलावर नोटिंग करून घ्या, वहीमध्ये लिहा. सगळ्यात जास्त नदी प्रणाली. भारतातील नदी प्रणाली सर्वाधिक प्रश्न आले आहेत. दुसरं हवामान, पर्जन्य, वारे 2 नंबरचा टॉपिक. आणि 3 नंबरचा आहे तो म्हणजे खनिज संपत्ती, ऊर्जा संपत्ती वगैरे. हे 3 टॉपिक भारताच्या बाबतीत. ओके, नदी प्रणाली, हवामान, पर्जन्य, वारे आणि त्याच्यानंतर खनिज संपत्ती 3 भारताच्या भूगोलात. महाराष्ट्राच्या भूगोलात काय आलं आहे? सर्वात जास्त प्रश्न आर्थिक भूगोलावर आहेत. 2 नंबर प्राकृतिक भूगोल आणि 3 नंबर नदी प्रणाली. भूगोलाचे 6 टॉपिक सांगितले. 6 आधी 6 करा, आधी 6 वाचा, नंतर काय वाचायचं ते वाचा. ओके, हे फार महत्वाचं आहे. याला स्मार्ट स्टडी म्हणतात. एकदा विचार करा, मी असं केलं का कधी? मला माहित झालंय की मागील प्रश्नपत्रिका वाचल्या पाहिजे. आम्ही काय करतो, आम्हाला आयतं विश्लेषण पाहिजे. आणि पुस्तक मार्केटमधून पुस्तक घेतो, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण संच, आणि मग ते जसंच्या तसं स्वतःच्या डोक्याचा वापर न करता आम्ही वाचत राहतो. पण आमची विश्लेषण क्षमता आम्ही डेव्हलप करत नाही. भूगोल झालं, पुढे जातोय मी. इतिहासात तेच आमचा प्रश्न तोच आहे. भारतावर किती, महाराष्ट्रावर किती प्रश्न सांगतोय तुम्हाला. या ठिकाणी भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न नाहीये, महाराष्ट्र इथे जास्त फोकस आहे. पण टोटल प्रश्नांची संख्या जर बघितली तुम्ही तर आता इथे बघा, इतिहासामध्ये कसं आहे, भारत महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह तिथे तुम्हाला बऱ्याच वेळेस कळतच नाही नेमकं. आता भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राचा इतिहास सामील आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं काउंटिंग करताना वाचलं तर तुम्हाला दिसेल की भारताच्या इतिहासावर जास्त प्रश्न आहे. मग तिथे सर्वाधिक प्रश्न कोणत्या टॉपिकवर आहे ते लिहून घ्या, नोटिंग करा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे सुधारणा चळवळी. भारताच्या इतिहासाबाबतीत सुधारणा चळवळी. आता मग त्याच्यात महाराष्ट्रातल्या येतं ब्रिटिशांचे धोरणांवर प्रश्न आहे. मग विविध धोरणं आहेत, शेतीविषयकचे धोरणं, शिक्षणविषयक धोरणं, विविध, त्याला लिमिट नाही. त्याच्यावर सगळे आपले लेक्चर आहेत. आपल्या प्लेलिस्टला जाऊन सगळे लेक्चर बघा. PSI STI ASOचे 700 ते 800 लेक्चर टाकलेले आहेत मी. बघा सगळे ते विज्ञान, इतिहास, भूगोल, राज्यघटना सगळे लेक्चर्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत. पुढे तिसरं या ठिकाणचं आहे क्रांतिकारी चळवळ. भारताच्या इतिहासात सांगतो क्रांतिकारी. पहिले 3 टॉपिक तुम्हाला कळले, सुधारणा चळवळ, ब्रिटिशांची धोरणं आणि क्रांतिकारी चळवळ भारताच्या इतिहासाबाबतीत. पुढे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काय विचारलेलं आहे? महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला मुद्दा विचारलेला आहे तो म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये महाराष्ट्राचं योगदान काय. मुद्दा इंटरेस्टिंग आहे. काय? स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्राचं योगदान काय आहे, सगळ्यात महत्वाचा टॉपिक. दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे तुमचं समतेच्या चळवळी. ओके, महाराष्ट्रातील समतेचे. मग त्याच्यामध्ये समाजसुधारक हा टॉपिक पूर्ण कव्हर होतो. समाजसुधारक चांगले करून ठेवायचे, ते मग भारत आणि महाराष्ट्र दोघांनाही कव्हर करता येईल त्या ठिकाणी. आणि तुम्हाला बघा, तुमच्यात आणखी एक मुद्दा आहे, आपले ई-बुक्स आहेत. तुम्हाला इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल, जे प्रीला जेवढे काही विषय आहेत का प्रत्येकावर मी ई-बुक्स काढलेले आहेत आणि अनेक विद्यार्थ्यांनी, हजारो विद्यार्थ्यांनी घेतले ते. तुम्ही त्याच्यातूनही अभ्यास करू शकता. सामान्य विज्ञानाचा आपला टेस्ट सिरीज चालू आहे, ई-बुक आहे. अर्थशास्त्राचा आहे, भूगोलाचा आहे, इतिहासाचा आहे, पॉलिटीचा आहे. तुमच्यात काही विद्यार्थी नवीन असतील किंवा ज्यांना फक्त फास्टमध्ये रिव्हिजन करायची, ते ई-बुक्स घेऊ शकतात आपली. तुम्हाला पाहिजे असतं तर तुम्ही मेसेज करा, खाली नंबर आहे, व्हॉट्सअप नंबर. ते सगळे ई-बुक्स तुम्हाला अत्यंत म्हणजे सोप्या भाषेमध्ये, म्हणजे आम्ही ज्या काढलेल्या नोट्स आहेत ना, मी असेल, PSI तुपे मॅडम असतील, PSI शारदा मॅडम असेल, आम्ही काढलेल्या नोट्स आहेत त्या थोडक्यात, त्या स्कॅनिंग करून PDF स्वरूपात आम्ही तुम्हाला देतो आहे. मग त्याही तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात. तो एक चांगला उपाय आहे. म्हणजे ज्यांचं थोडंसं, ज्यांना वाटतंय की बाबा माझं 1-2 मार्क्सने जर पोस्ट त्या ठिकाणी प्री जायला नको, मग ते त्या ठिकाणी तितकी रिस्क घ्यायची नसेल, तुम्हाला सुरक्षितपणे पूर्व पास करायची असेल, तर तो एक चांगला उपाय आहे. म्हणजे खूप कमी वेळेत तुमचं कव्हर होऊ शकतं त्या ठिकाणी सगळं. म्हणजे आम्ही ते या ठिकाणी कंबाईन MPSC साठी अत्यंत उपयुक्त अशा नोट्स आहेत त्या मग पोलीस भरतीवाले वापरता आहेत, सरळ सेवेवाले वापरता आहेत, राज्य सेवेवाले, कंबाईनवाले सगळेच. मात्र कंबाईनसाठी एकदम बेस्ट, कारण मी त्याच्यावरच STI झालो, दोन्ही मॅडम आमच्या त्यावरच PSI झाल्या, त्याच्यामुळे त्या तुम्हाला उपयुक्त आहे. पुढचा विषय आहे अर्थशास्त्र. आम्हाला अर्थशास्त्र कळायला पाहिजे. अर्थशास्त्रामधले आता हे कोणता विषय किती मार्क्सला आहे इथे जर तुम्हाला सांगायचं झालं ना, फक्त त्याच्यात थोडंसं पॉलिटी जर तुम्ही सोडला, म्हणजे पॉलिटी एक 10-12 प्रश्न आहेत, इतर सगळे 15-15 मार्क्सला आहेत विषयांचं सांगतोय. विज्ञान मग त्या ठिकाणी थोडासा वर जातो, विज्ञान 18-20 पर्यंत जातोय. करंटचं सुद्धा थोडंसं म्हणजे आर्थिक करंट आहे, पॉलिटीचं करंट आहे, त्याच्यामुळे तेही कुठेतरी 16-17 प्रश्न जातात. तर ते मला वाटतं वेगळं सांगायची गरज नाही.
अर्थशास्त्रामधले 3 टॉपिक लिहून घ्या. पहिला सार्वजनिक वित्त, दुसरा नियोजन, पंचवार्षिक योजना आणि तिसरा आहे बँकिंग. 3 तोंडपाठच असले पाहिजे. हे 3 घटक असे पाठच करून ठेवा. पूर्व परीक्षा पासच होणार मित्रांनो. मी जे सांगतो ना या पद्धतीने ज्याने केलं ना प्लॅनिंग तो पासच झाला पाहिजे. फक्त प्रामाणिकपणे. नाहीतर तुम्ही म्हटले आज ऐकलं ना उद्या झोपतोय मस्त 10 वाजेपर्यंत, हे चालणार नाही. किती तास अभ्यास करायचा तेही सांगणार आहे मी तुम्हाला. पुढे आहे राज्यघटना. राज्यघटनेत काय वाचायचं? सगळ्यात महत्त्वाचं राज्यघटना अत्यंत महत्त्वाचा आणि भरोशाचा विषय. राज्यघटनेमध्ये पहिलं कायदेमंडळ, केंद्रीय आणि राज्य याच्यावर खूप सारे प्रश्न आले. ओके. दुसरं तुमचा प्रश्न आलेले आहेत घटना निर्मिती, ते सरनामा वगैरे ती जी सुरुवातीची टॉपिक आहेत ना 2-3 ते पाठच असले पाहिजे. त्यातल्या तारखा, समित्या, सगळ्या बाबी त्या सुरुवातीच्या ते सगळं. आणि पुढे ते मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे आणि तुमचं मूलभूत कर्तव्य, ते 3 घटक ते टॉपचे आहेत 3. ओके. ते आणि पुढे राहतं मग करंटचं वेगळं सांगायची गरज नाही आहे. वेगवेगळे पुरस्कार असतील, विविध नियुक्त्या असतील, चर्चेतील व्यक्ती असतील, निधनं असतील, महत्त्वाचे पुस्तक असेल, हे सगळं करंट कधीचं करायचं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर सोपं सांगतो. प्रश्नपत्रिका बदललेल्या नसणार आहे, आपल्याला माहीत नाही मधलं, पण प्रश्नपत्रिका त्याच असणार आहेत ज्या जुन्या तारखांना परीक्षा डिक्लेअर होत्या त्या. मग आम्हाला तेच 2019चं पूर्ण कव्हर करायचं. 20 मधलं पहिले 2-3 महिने कव्हर करायचे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मॅक्झिमम एप्रिल. म्हणजे जे तुमचे वार्षिकी आलेले आहेत ना मार्केटमध्ये ते व्यवस्थित वाचा 2019च्या. आणि नंतरचे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चचे जे मासिकं आहेत कोरोनाच्या आधीचे ते मासिकं व्यवस्थित वाचा. मला वाटतं करंटचा विषय तेवढाच आहे. माझं मत, वैयक्तिक मत आहे. करंट झालं. पुढचा विषय राहतो सगळ्यात महत्त्वाचा. तो म्हणजे तो या 2 महिन्यामध्ये होणारा नाही आहे. तो आधीपासून ज्यांची प्रॅक्टिस आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पण सगळ्यात कामाचा विषय, तो म्हणजे गणित बुद्धिमत्ता. तरी तुमच्याकडे हे 2 महिने आहेत. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? दररोजचं त्याच्यावरचे 2-5 उदाहरणं. माझं म्हणणं काय, गणित बुद्धिमत्तेचे जे 15 प्रश्न आहेत ना सोपे 7-8 तर तुमचे सोडवल्याच गेले पाहिजे. बघा तो वेळ खाऊ विषय आहे. तिथे 15च्या 15 सोडवण्याचं ज्याचं ते इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, सायन्सवाले आहेत, ज्यांचं गणित बुद्धिमत्ता चांगलं आहे ते तिथे वेळ द्या. मात्र जे आर्टवाले विद्यार्थी आहेत ज्यांचं गणित बुद्धिमत्ता आधीच वीक आहे त्यांनी काय करायचं, 8 ते 10 प्रश्न माझे सोपे चुकायला नको. पण ऑप्शनला ठेवून चालणार नाही. ऑप्शनला ठेवलं की तुम्ही ऑप्शनला आहे हे माझं वाक्य असं फिटच करून ठेवायचं. तर ते या ठिकाणी असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या विषयांचा प्लॅन दिला. पुढचा किती तास अभ्यास करावा. बघा इथे 2 वर्ग आहेत. एक पूर्ण वेळ अभ्यास करणारा आणि दुसरा गृहिणी आणि जॉब करणारे. इथे जो पूर्ण वेळ अभ्यास करणारा आहे त्यांनी शेवटचे 2 महिने आहेत तुमच्या लाईफमधलं सगळ्यात महत्त्वाचं. हे क्षण तुमच्या लाईफमध्ये सर्वात महत्त्वाचे आहेत. हा पिरियड तुमच्या लाईफमधला सर्वात महत्त्वाचा आहे. माझं म्हणणं आहे 10, 12, 13 तास तुम्ही अभ्यास करावा पूर्ण वेळ. जॉबवाल्यांनी सुद्धा 6 ते 8 तास अभ्यास करावा. शनिवार रविवार पूर्ण अभ्यास जसं तुमची सुट्टी असेल त्याच्यामध्ये करावा. त्याच्यामध्ये मग दिवसभराचं नियोजन तुम्ही करू शकता. एका दिवसामध्ये 2-2 विषयांचं तुम्ही त्या ठिकाणी स्लॅब पाडू शकता. म्हणजे 2-4 तास केल्यानंतर तुम्ही MCQ सोडवू शकता. ते जे 5 दिवस आहे ना ते 5 दिवस तुम्हाला व्यवस्थित बसवायचे आहेत. 5 दिवस व्यवस्थित बसवायचे आहेत. ते 5 नंतरचे 5 असे 10 दिवस तुम्हाला एका विषयासाठी आहेत. मग ते कसे वापरायचे हा तुमचा प्रश्न. हा तुमचं स्किल आहे. ते तुम्हाला हे ज्याला चांगलं जमणार तो उद्या STI होणार, तो उद्या PSI होणार, तो उद्या AS होणार. कारण की तुम्ही इथे डोकं चालवायला शिकले तर उद्या प्रशासनात आल्यावर डोकं चालवणार आहात. तेवढं तुम्ही स्वतःचं डोकं चालवलं पाहिजे. ओके. तर मला असं वाटतं हा प्लॅन तुम्हाला आवडला असणार आहे. हे तुम्हाला हा एक म्हणजे त्याला काय म्हणतो आपण व्यावहारिक प्लॅन वाटला असणार आहे. हे कसं लवचिक आहे. हे असं नाही की इतका तास करा मग त्याच्यात हेच वाचा असं काहीच नाही आहे. एक आमच्या अनुभवाची बोल आहेत आणि मला असं वाटतं तुम्ही याच्यानुसार जाल. ज्यांना आमचं सहकार्य पाहिजे आहे ते आमच्या टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात. आमचे ई-बुक्स त्या ठिकाणी रेफर करू शकतात. नक्कीच तुमचे ते जे वरचे 2-3 मार्क्स आहेत ना ते वाढतील याची मला गॅरंटी आहे. बघा म्हणजे त्याच्यात आहे तेवढं मटेरियल. ज्यांनी वाचले पुस्तक घेतले आधी त्यांचा तुम्ही अनुभव बघा. ज्यांना फक्त डेमो बघायचे असतील त्यांनी डेमोसाठी फक्त मेसेज करा की मला टेस्ट सिरीज पाठवा, मला ई-बुक्स पाठवा. डेमो तुम्हाला फ्रीमध्येच आहे त्या ठिकाणी. त्याच्या PDFs देतो आम्ही तुम्हाला. ओके. तर मला अशी अपेक्षा आहे की माझा जो विद्यार्थी आहे शेवटचं एक राहिलं टार्गेट किती असलं पाहिजे, कट ऑफ किती लागेल. 1/4 आहे. माझं मत आहे STIच्या विद्यार्थ्यांनी 55-60 प्लसचं टार्गेट ठेवावं. PSI वाल्याने 50च्या खाली तर यायलाच नको. 50 ते 60 मध्ये PSI. ASO सुद्धा 55 ते 65 म्हणा तुम्ही. कारण की त्या ठिकाणी कट ऑफ जाते, जागा कमी असतात. STIच्या जागा त्या ठिकाणी पाहिजे तेवढ्या नाहीये. त्याच्यामुळे 60 प्लस सेक्युअर आणि PSI 55 प्लस सुरक्षित. ओपनसाठी सांगतोय. मग कॅटेगरीवाल्यांनी थोडंसं त्यांच्या याच्यानुसार ॲडजस्ट करून घे. हे टार्गेट असलं पाहिजे. चला मला असं वाटतं नक्कीच माझ्या मेहनतीचं चीज होईल. आम्ही जे काही बनवलेलं आहे याच्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर तुम्ही नक्कीच एक कमेंट या व्हिडिओ खाली कराल. आताच तुम्ही कमेंट कराल की मला हा व्हिडिओ कसा वाटला, आम्हाला खरोखर याचा आम्हाला फायदा होईल का, आमची एक मेंटॅलिटी बदलली का, आमचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला का. कारण की डिस्टर्ब झाले विद्यार्थी. हे मधलं जे थोडंसं नियोजन बिघडलं होतं कोरोनामुळे, त्याच्यात विद्यार्थ्यांमध्ये खूप नैराश्याची भावना होती. त्या ठिकाणी म्हणजे मला जे मेसेज येत होते, फोन कॉल्स येत होते, त्याच्यातून मला ते कळालं की अरे फार अवघड आहे. आणि आम्ही कसं शासकीय जॉब आहे, आम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहे, आम्ही या सेन्सिटिव्ह मुद्द्यांवर आम्हाला बोलता येत नाही, आम्ही ते बोलू शकत नाही ते. पण विद्यार्थ्यांमधली ती कुठेतरी ती जाणीव आम्हाला होत होती. मात्र सरकार नक्कीच तुमच्याकडे लक्ष देत आहे. सरकारने तारखा जाहीर केल्या, MPSCने तारखा जाहीर केल्या. आता तुमच्या हातात आहे. तुम्हाला आता करून दाखवायचं आहे की अरे माझ्याकडे आहे हे सगळं, माझ्याकडे कॅपेबिलिटीज आहेत, मी या ठिकाणी पूर्वपास होऊ शकतो. चला सगळ्यांना पुन्हा एकदा बेस्ट लक. मला या ठिकाणी मॅक्झिमम विद्यार्थी पाहिजे आहेत. माझा विद्यार्थी जो पूर्वपास करून दाखवणार. चला कोण या ठिकाणी स्वीकारता हे आव्हान, कोणाला स्वतःवर आत्मविश्वास आहे की सर मी यावर्षी पास होणार आहे, मी करून दाखवेल, हे शक्य आहे, मी करू शकतो हे सगळं, मी प्रामाणिक विद्यार्थी आहे, मी पेटलेला विद्यार्थी आहे, मी टाइमपास करत नाही. मला ते विद्यार्थी पाहिजे आहेत. आणि खरी कॉम्पिटिशन त्यांच्यामध्येच आहे. तो खरी कॉम्पिटिशन वरच्या त्या 25-30% मुलांमध्ये आहे, हे आधी लक्षात घ्या. हे ज्यांना कळालं ते जिंकले. ते जिंकले म्हणजे जिंकले. चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या अभ्यासू मित्रांना शेअर करा. आपल्या अभ्यासू मित्रांना शेअर केला तर त्यांनाही फायदा होईल. आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल, याच्यापुढे आता ही जे पुढच्या कालावधीमध्ये याच्यावर विविध व्हिडिओज मी बनवणार आहे. या परीक्षेसंदर्भात, अभ्यासासंदर्भात काही लेक्चर्स आपले याच्यावर येणार आहेत. तुम्ही त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचं बटन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला ते सगळे व्हिडिओज बघता येतील. या ठिकाणी आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद.